एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज देणारे उद्धव ठाकरे इतके का नमले की त्यांनी बुधवारी मध्यरात्री अचानक देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीवरून फोन लावला। देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर काय चर्चा झाली? ज्यांच्यावर रोज टीकेच्या तोफा डागत होते तेच देवेंद्र फडणवीस अचानक उद्धव ठाकरेंना का आवडू लागले? महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे साप मुंगूस समजले जाणारे हे दोन नेते अचानक पडद्यामागे जवळ येत आहेत का? की ही फक्त राजकीय सभ्यता नाही तर त्यामागे खूप मोठं राजकीय गणित दडलंय? कारण निवडणुकांना अजून जवळपास 3 वर्षांचा कालावधी आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष सध्या भविष्यातील सत्तेची आखणी करण्यात व्यस्त आहे। कोण कुणासोबत जाणार, कोण कुणाला संपवणार आणि कोण कुणाचा वापर करून पुढे जाणार याचे पडद्यामागचे डावपेच सुरू झालेत आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी उचललेलं हे पाऊल केवळ एका फोनपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणाचा ट्रेलर मानलं जातंय। कारण चर्चा एक सध्या फोनची नाही, चर्चा आहे त्या फोनच्या टायमिंगची, त्या फोन नंतर घडलेल्या ऍक्शनची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ऍक्शनमुळे बसलेल्या राजकीय धक्क्याची। कारण ज्याच्यावर उद्धव ठाकरे सातत्याने हल्ला चढवत होते त्याच देवेंद्र फडणवीसांनी अचानक उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तात्काळ कारवाई केली आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। मातोश्री आणि वर्षा यांच्यात पडद्यामागे काहीतरी शिस्त आहे का? नेमका काय विषय झालाय? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अचानक वाढलेली ही जवळीक नेमकी काय सांगते आणि बुधवारी मध्यरात्री नेमकं काय घडलं ज्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला? हे सगळं सविस्तर समजून घेऊयात। मात्र त्याआधी बुधवारी मध्यरात्री नेमकं काय घडलं ते आधी बघूयात। कारण देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत सध्या पडद्यामागे प्रचंड मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। मुंबईतील मोक्याच्या जमिनी, मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि हजारो कोटींचे व्यवहार या सगळ्या भोवती राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच अचानक 4 महत्त्वाच्या प्रस्तावांना ब्रेक लागतो आणि त्यामागे कारण सांगितलं जातं मातोश्रीवरून गेलेला मध्यरात्रीचा फोन। आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना अक्षरशः उधाण आलं। कारण मंगळवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट एकनाथ शिंदे गटावर गंभीर आरोप केले। मुंबई महानगरपालिकेच्या सुधारणा समितीच्या माध्यमातून मुंबईतील मोक्याच्या जमिनी खासगी हातात देण्याचा घाट घातला जातोय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। 7 हिल्स रुग्णालय, उपनगरीय रक्तपेढ्या, वांद्रे रिक्तमेशन, मलबार हिल, ग्रीन झोन अशा संवेदनशील जागांबाबत मोठ्या अनियमितता होत असल्याचा दावा त्यांनी केला। आता इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल। मुंबई महानगरपालिकेची सुधारणा समिती ही काही साधी समिती नाही। मुंबईतले मोठे बांधकाम प्रकल्प, रस्ते, जमीन व्यवहार, पायाभूत सुविधा या सगळ्यावर अंतिम प्रभाव टाकणारी ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे आणि सध्या या समितीत शिंदे गटाचं वर्चस्व असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपांनी राजकीय वातावरण अचानक तापलं। पण खरी स्टोरी त्यानंतर सुरू झाली। कारण सूत्रांच्या माहितीनुसार त्या रात्री मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला। ठाकरे गटाचे विश्वासू आणि विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी थेट देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे। या 4 प्रस्तावांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आणि मुंबईच्या हितासाठी या प्रस्तावांना स्थगिती द्यावी अशी विनंती केली गेली। आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे फडणवीसांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेतली। रात्रीच भाजपच्या नेत्यांकडून अहवाल मागवला गेला आणि त्यानंतर या 4ही प्रस्तावांना स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली। आता इथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रश्नांचा स्फोट झाला। कारण हा फक्त प्रशासकीय निर्णय नव्हता, हा थेट राजकीय संदेश मानला जाऊ लागला। कारण ज्यांच्यावर उद्धव ठाकरे सातत्यानं भाजप महाराष्ट्र तोडत असल्याचा आरोप करत होते, ज्यांना विश्वासघातकी म्हणत होते, त्याच फडणवीसांनी अचानक ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ऍक्शन घेतली आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो एकनाथ शिंदे गटाला। म्हणून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये की भाजपला शिंदे गटाची गरज कमी होत चाललीये का? कारण गेल्या काही महिन्यात वारंवार असं दिसतंय की भाजप शिंदे गटाला पूर्णपणे कम्फर्टेबल ठेवताना दिसत नाही। विधान परिषद जागा वाटप असो, मुंबई महानगरपालिकेतील समीकरणं असो किंवा प्रशासनातील निर्णय, प्रत्येक ठिकाणी भाजप स्वतःचं वर्चस्व दाखवताना दिसतं। आणि म्हणूनच आता प्रश्न विचारला जातोय, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पडद्यामागे नवं समीकरण तयार होतंय का? कारण राजकारणात कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो। कायमचं असतं ते फक्त सत्तेचं गणित आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर हे अनेकदा दिसून आलंय। 2019ला भाजप आणि शिवसेना वेगळी झाली, मग उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यानंतर शिंदे बंड झालं आणि आता पुन्हा फडणवीस ठाकरे जवळ येत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात भाजपने समोर येऊन फार काही बोलणं टाळलं। देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय। पण राजकारण
राजकारणात अनेक गोष्टी शब्दांपेक्षा ऍक्शन मधून समजतात आणि म्हणूनच या घटनेनंतर चर्चांना आणखी खतपाणी मिळालं। कारण जर भाजपने खरोखर शिंदे गटाच्या निर्णयांना ब्रेक लावला असेल तर तो फक्त प्रशासनाचा विषय राहत नाही, तो थेट पॉवर बॅलन्सचा विषय बनतो। आणि इथेच महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणाचा मोठा अँगल समोर येतो। कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येतात। मुंबई ही फक्त महापालिका नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक आर्थिक पॉवर सेंटर आहे। जो मुंबई जिंकतो त्याची राज्याच्या राजकारणात ताकद वाढते आणि म्हणूनच मुंबईसाठी प्रत्येक पक्ष आतापासून रणनीती आखतोय। उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई म्हणजे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे, कारण शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेतून उभी राहिली। दुसरीकडे भाजपलाही मुंबई पूर्णपणे ताब्यात घ्यायची आहे, पण भाजपला हेही माहिती आहे की मुंबई ठाकरे ब्रँड अजून संपलेला नाहीये। त्यामुळे भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेऊन भाजप काही सॉफ्ट कॉर्नर दाखवतय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दुसरीकडे शिंदे गटासाठी ही परिस्थिती धोक्याची मानली जाते, कारण जर भाजप आणि ठाकरे गटामध्ये पडद्यामागे संवाद वाढू लागला तर सर्वात मोठा राजकीय तोटा शिंदे गटालाच होऊ शकतो। कारण शिंदे गटाचं संपूर्ण राजकारण खरी शिवसेना या नरेटिव्हवर उभं आहे आणि जर भाजपने ठाकरे गटाशी सॉफ्ट अप्रोच घेतली तर शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते। आणि म्हणूनच आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रश्न फिरू लागलाय, भाजप शिंदेचा वापर करून पुन्हा ठाकरे कार्ड खेळणार का? कारण भाजप हा अत्यंत कॅल्क्युलेटेड पॉलिटिक्स करणारा पक्ष मानला जातो। गरजेनुसार मित्र बदलणे, समीकरण बदलणे, नरेटिव्ह बदलणे हे भाजपचं जुनं राजकारण आहे असं विरोधक नेहमी म्हणतात। आणि म्हणूनच आता या मध्यरात्रीच्या फोनकडे फक्त फोन म्हणून पाहिलं जात नाहीये तर भविष्यातल्या मोठ्या राजकीय ट्रेलर म्हणून पाहिलं जातंय। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणात शिंदे गटातीलच काही नगरसेवकांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा आहे। म्हणजे शिंदे गटाच्या आतमध्येही काहीतरी अस्वस्थता आहे का हा प्रश्न निर्माण होतो। कारण सत्ता असली तर राजकीय असुरक्षितता संपत नाही, उलट अनेकदा ती वाढते आणि महाराष्ट्रात सध्या तेच चित्र दिसतंय। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा संवाद म्हणजे राजकीय सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी असू शकते, तर भाजपसाठी ही भविष्यातील बीएमसी स्ट्रॅटेजी असू शकते आणि शिंदे गटासाठी हा इशारा असू शकतो की महाराष्ट्रातलं राजकारण अजून स्थिर झालेलं नाही। म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलंय, हा मध्यरात्रीचा फोन फक्त एका प्रस्तावापुरता मर्यादित होता की महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नवं समीकरण जन्म घेते। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी आधी कुजबुज म्हणून सुरू होतात आणि नंतर त्या सत्तेच्या समीकरणात बदल घडवतात। आणि म्हणूनच आता एकच प्रश्न विचारला जातोय, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढती जवळीक ही केवळ योगायोग आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलाची सुरुवात? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यातली जवळीक वाढण्यामागे एखादी कॅल्क्युलेटेड मूव्ह आहे का? याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।